नमस्कार, मी प्राजक्ता पाटील विश्ववेद आयुर्वेदच्या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत करते। आपण या शृंखलेत गेल्या काही दिवसांपासून विविध आजार आणि त्याच्यावर आयुर्वेदिक उपचार याबद्दल माहिती घेत आहोत। त्याच शृंखलेत आज आपण मेदोरोग म्हणजे स्थौल्य या आजाराविषयी माहिती घेणार आहोत। तर याचीच माहिती घेण्यासाठी आपण डॉक्टर प्रबोध उपाध्ये सर यांना आयुर्वेद आणि मेदोरोग याच्याबद्दल काही प्रश्न विचारणार आहोत। सर गेल्या 18 वर्षापासून सांगली येथे पंचकर्म आणि आयुर्वेदिक उपचार याची प्रॅक्टिस करत आहेत। तर आज मेदोरोगाबद्दल आपण सरांकडून माहिती घेऊया। तर याच विषयाला अनुसरून माझा सर्वात पहिला प्रश्न आहे की सर, मेदोरोग म्हणजे नेमकं काय? मॉडर्ननुसार किंवा आयुर्वेदनुसार मेदोरोग म्हणजे काय याची काय व्याख्या आलेली आहे हे आम्हाला मार्गदर्शन करा। मेदोरोग म्हणजे आपल्याला स्थौल्य, तर आजकाल सगळ्यात मोठा प्रश्न आलेला आहे समाजासमोर की आपल्याला हा आजार किंवा याच्यामुळे होणारे आजार, मेदोरोग किंवा स्थौल्य हा एक आजार आहेच, पण याच्यामुळे होणारे जे सिम्पटम्स आहेत त्याच्यामुळं खूपशे सारे आजार आपल्याला निर्माण होत आहेत। पण नेमकं मेदोरोग म्हणजे काय आपण बघू तर आपल्याला बॉडी मास इंडेक्स म्हणून मॉडर्न कन्सेप्ट अनुषंगानं काही गोष्टी सांगितलेल्या आहेत। म्हणजे उंची अनुषंगानं आपल्या शरीराचं वजन किती राहतं तर त्या अनुषंगानं बॉडी मास इंडेक्स कॅल्क्युलेट केलं जातो। तर ते जर बॉडी मास इंडेक्स नॉर्मलपेक्षा जर जास्त असेल तर त्याला आपण मेदोरोग किंवा स्थौल्य झाला असं आपण म्हणू शकतो। हे असतं आयुर्वेदा अनुषंगानं प्रत्येक शरीराचा आयाम आणि विस्तार वेगवेगळा सांगितला आहे। हे आहे तर मॉडर्नपेक्षा थोडंसं आयुर्वेदाचं इथं म्हणणं थोडंसं वेगळं पडतं की शरीर हा आयाम आणि विस्तार हे असतं। म्हणजे एखाद्या आता कसं असतं की महाराष्ट्रात राहणारा व्यक्ती आहे किंवा कर्नाटकात राहणारा व्यक्ती आहे, तो जर पंजाब किंवा काश्मीरमधला व्यक्ती असेल तर तिथं कसं असतं की त्यांची उंची, त्यांची वजन तर तिथल्या ऋतूप्रमाणे तिथल्या ह्याच्याप्रमाणे जास्त असतं, पण त्याला मेदोरोग म्हणता येईलच काय? तर आयुर्वेदाच्या अनुषंगानं तर ते मेदोरोग नाही आहे। तर ते जर फिट असतील आणि जर ते परफेक्टली काम करत असतील आणि त्यांचा आयाम विस्तार त्या प्रमाणात असेल तर तो नक्कीच मेदोरोग नसतो। पण कधी कधी बॉडी मास इंडेक्स त्यांचा जास्त दाखवतो हे असतं, पण तरीसुद्धा आपण साधारणतः उंची किती आहे तर ती साधारणतः सेंटीमीटरमध्ये मोजावी। म्हणजे साधारणतः समजा 170 सेंटीमीटर आहे हे आहे, तर ती 170 सेंटीमीटरमधून -100 सेंटीमीटर करायची आणि तेवढं साधारणतः आपलं वजन असलं पाहिजे। म्हणजे साधारणतः तर 170 आहे तर -100 केलं तर 70 येतं, तर साधारणतः मग त्याच्यापेक्षा खाली 3 67 ते 72 हे त्याची रेंज असेल हे असेल, तर हे एवढं वजन असलं गेलं पाहिजे। त्याच्यानंतर आयुर्वेदामध्ये मेदोरोग म्हणजे अजून काय सांगितलं आहे की नुसतं वजन म्हणजे मेदोरोग असं नाही आहे, तर विकृत पद्धतीनं जो नको असलेला जो फॅट्स आहेत किंवा मेद आहे तर तो आपल्या पोटावर, स्पीक प्रदेशी म्हणजे मांडी प्रदेशी, आपल्या स्तन प्रदेशी, आपल्या शोल्डरच्या किंवा ह्याच्याच प्रदेशी किंवा आपल्या गल प्रदेशी ह्या ठिकाणी जर मेद जर साचला आणि जर तो व्यक्ती नेहमीपेक्षा खूप मोठं आणि जास्त विस्तार त्याचा जर जास्त दिसायला लागला या ठिकाणी मेद साचून, तर त्याला मेदोरोग झाला किंवा मेदोरोगाचा तो व्यक्ती आहे किंवा त्याच्यामध्ये स्थूलता जास्त आहे हे त्याचं आपल्या आयुर्वेदाच्या अनुषंगानं निदान होतं हे होतं। तर आयुर्वेदामध्ये सुद्धा त्याची कारणं, संप्राप्ती आणि चिकित्सा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं विवेचन खूप केलेलं आहे आणि त्याच्यामुळं निर्माण होणारे वेगवेगळे आजार ह्याचं सुद्धा खूप विवेचन केलं। पण हे लक्षात ठेवा की गलभागी, स्पीक भागी, उदरभागी म्हणजे पोटावर, मांडीवर, आपल्या शीट्सच्या भागी, आपल्या स्तनांच्या भागी, आपल्या शोल्डर्स आणि गलभागी ह्या ठिकाणी जर मेद खूप साचला आणि तो जर स्थूल खूप दिसायला लागला तर त्याला आपण स्थौल्य असं म्हणतो किंवा स्थूलरोगी रुग्ण असं म्हणू शकतो आपण त्याला हे असतं। तर हे झालं मॉडर्न कन्सेप्ट अनुषंगाने आणि आयुर्वेद कन्सेप्ट अनुषंगाने थोडासा वेगळा भाग आहे, पण आपल्याला हे दोन्ही समजावून घ्यावे। म्हणजे मला असं वाटतं की बॉडी मास इंडेक्स सुद्धा जास्त नसू नये आणि आपल्या आयुर्वेदाच्या अनुषंगाने आयाम आणि विस्तार सुद्धा नॉर्मल पाहिजे, तर तो स्थूलतेकडं जात नाही पेशंट, म्हणजे तो अगदी फिट ह्या कॅटेगरीत जाऊ शकतो। तर माझा पुढचा प्रश्न आहे की मेदोरोग किंवा स्थौल्याची नेमकी कारणे काय आहेत? म्हणजे आहार, विहार किंवा हो.
तर आपण बरेचसे आजार बघितले की त्याच्यामध्ये आपण कारणांचा सगळ्यात संगोपन विचार आत्ताच्या ह्याच्यामध्ये केला गेला पाहिजे. कारण काय होतं की आपल्याला कारणं माहीत असतील तरच आपल्याला आजार कशामुळे घडला आहे हे कळतं एक तर, आणि दुसरं तो आजार होऊ नये म्हणून आपल्याला ही कारणं टाळता आली पाहिजेत हे असतं. तर आत्ताच्या काळामध्ये तुम्ही बघताय की अगदी लहान मूल असू देत, म्हणजे अगदी 8-9 वर्षाचे बाळ असू देत, 15-16 वर्षाचे असू देत, 25 वर्षाची मुलं म्हणजे तरुण पिढी असू देत, किंवा 35-40 नंतर तर वजन थोडं थोडं वाढायला लागतं. कारण मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी कमी होतात हे होतात. आणि नंतर विशेषतः स्त्रियांच्यामध्ये आफ्टर मेनोपॉज म्हणजे 45-50 नंतर मेनोपॉज नंतर सुद्धा खूप स्थौल्य वाढायला लागतं. असं एक जनरलाइजली खूप दिसतं. काही आजार आणि ह्याच्यामुळं नंतर वजनं कमी येतात. म्हणजे समजा आता कसं आहे, मेदुरोगातून जर डायबिटीज झाला तर त्याच्यानंतर कधी कधी वजन कमी झालेलं दिसतं, पण ते चांगलं लक्षण नाही आहे, लक्षात ठेवा हे आहे. तर सडन डिक्रीज इन वेट हे डायबिटीजमध्ये होतं, पण ते त्यावेळेला डायबिटीज नाही ना एकदा बघून घ्यायला पाहिजे हे असतं. म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा आपण बघायला पाहिजे. तर ह्या वेगवेगळ्या वयोगटामध्ये हे इतकं स्थौल्याचं प्रमाण आजच्या काळामध्ये का वाढतंय हे होतंय. तर सगळ्यात मेनली काय कारण असतील तर आजचं जे काही आहार विहार आहे तर तो खूप चुकीचा घडतोय हे होतंय. अगदी लहानपणापासून जे मी काही कारणं सांगतो, म्हणजे लहान बाळ आहेत तर खूप चांगले पदार्थ त्यांना खाल्ले जातच नाही आहेत. म्हणजे काय खाल्लं जातं तर मैद्याचे पदार्थ सगळ्यात जास्त खाल्ले जातात. म्हणजे पांढरे पदार्थ सगळ्यात जास्त आहेत हे असतात. तर मैदा आहे, तर मैद्यापासून निर्माण झालेले बिस्किट्स आहेत, तर सगळ्यात जास्त म्हणजे मीठ जास्त घातलेले पदार्थ आहेत. म्हणजे चिप्स आहे, मॅगी आहे, नूडल्स आहे, किंवा पिझ्झा आहे, बर्गर आहे काय, किंवा बेकरी आयटम्स आहेत, म्हणजे खारी आहे, टोस्ट आहे, ह्यासारखे पदार्थ आपण चहाबरोबर खातोय किंवा ह्याच्याबरोबर खातोय. आणि त्यामुळं पेशंटला भूक लागत नाही, पोट साफ होत नाही, त्यामुळं हे होत नाही. तर हे सगळ्यात महत्त्वाचं खाण्यातले हे पदार्थ आहेत. तर मोठ्या माणसांच्यामध्ये सुद्धा आजकाल कसं आहे, मिसळ खाल्ली जाते, किंवा खूप ऑइली पदार्थ बाहेरचे, वडापाव आहे, किंवा काय भूक लागली तर बाहेर काय खायचं तर वडापाव खाल्ला, किंवा आजकाल शिरा असतो पण ते पण सगळं तेलात, किंवा अगदी वनस्पतीची घी खूप वापरली. म्हणजे डालडा हा सगळ्यात एक मोठं कारण आहे की ज्यामुळं स्थौल्य वाढतं. डालडा असलेले सगळे पदार्थ ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. दुसरं म्हणजे आजकाल जी केमिकल शुगर आहे, म्हणजे शुगरसुद्धा पूर्वी इतकी केमिकलेटेड नव्हती, पण शुगरसुद्धा जी काही सगळ्या ह्याच्यात जे काही साखर वापरली जाते, तर साखर जास्त वापरल्यामुळं सुद्धा खूप प्रमाणात स्थौल्य वाढते. म्हणजे बरेच जण सांगतात की डॉक्टर मी खूप खात नाही तरी सुद्धा माझं वजन वाढतंय. ते किमान 7-8 वेळा चहा पितात हे होतात. मग ते दुग्ध चहा असतो किंवा हे असतं, तर त्या पद्धतीनं सुद्धा हे पदार्थ सगळे खाल्ले जातात हे असतात. तर ह्या सगळ्या ऑइली फास्ट फूड्स आणि ह्या सगळ्याचा परिणाम ह्या सगळ्या वेगवेगळ्या घटकांच्यावर व्हायला लागला आहे. त्याच्यानंतर जे काही कारण आहे तर हार्मोनल इम्बॅलन्स सुद्धा बऱ्याच जणांच्यामध्ये घडतो. स्त्रियांच्यामध्ये सुद्धा PCOD सारखी कारणं आहेत किंवा आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा हार्मोनल इम्बॅलन्स घडून सुद्धा PCOD व्हायला लागतात आणि त्याच्यामुळे स्थौल्याला लागतं. आणि कधी कधी उलटं पण होतं, स्थौल्य येतं आणि त्याच्यामुळे सुद्धा PCOD घडायला लागतात. त्यामुळे उलटं वाईस वर्षा असतो याच्यामध्ये, त्यामुळे सुद्धा ही स्थौल्य खूप प्रमाणात घडायला लागतं. आणि सगळ्यात म्हणजे आज मशीन्स आलेले आहेत. म्हणजे पूर्वी जी सगळी कामं होती, म्हणजे शेताला जाणं, सायकलिंग करणं, पोहायला जाणं, त्याच्यानंतर रोजचा नित्यनेमात शेतातली कामं असायची हे असायची. स्त्रियांना दळणं, कुटणं, पाणी शेदणं, तर ह्या सगळ्या पद्धतीचे व्यायाम नॅचरल जे व्हायचे ते बंद झालेत. आणि जे नॅचरली मग कुठलेच व्यायाम करत नाही आहेत तर त्यांच्यामध्ये मग खूप स्थौल्य, म्हणजे अव्यायाम हा सगळ्यात एक महत्त्वाचं कारण आहे सगळ्या एजेसमध्ये. म्हणजे बरेच जण आता आमच्याकडे कोरोनानंतर आले की डॉक्टर कोरोनामध्ये मुलाचं, म्हणजे एकदम ते मूल आलं की मूल किती 8 वर्षाचं, वजन किती 60-65 किलो, म्हणजे हे काय प्रमाण आहे काय. तर ह्या ह्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशाच ह्या ह्याच्यामध्ये की 60 ते 65 किलो ही वजनं झालेली आहेत. कोरोनामध्ये अजिबात हालचाल नाही, व्यायाम नाही, आणि सगळे खाण्याचे पदार्थ मात्र बसून खाणं हे होतं. तर त्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाचं कारण त्याच्यामध्ये हे सांगितलं जातं हे असतात. आणि मग इतर जी काही ॲलोपॅथिक काही पद्धतीची औषधं आहेत अति घेणं, म्हणजे जी घेतात, म्हणजे खूप प्रकारचे काही पेन किलर्स आहेत किंवा स्टिरॉइड्स आहेत हे आहेत. तर ह्या स्टिरॉइडसुद्धा काही कारणासाठी दिले जातात, पण त्यामुळं सुद्धा, किंवा बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या आहेत, कॅल्शियमच्या गोळ्या आहेत, पण काही जणांना काही गरज नसते पण घेत राहतात. कधी कधी डॉक्टरांच्या सल्ल्यानं पण घेत नाहीत, तर डायरेक्टली जाऊन घेतात. तर त्यामुळं सुद्धा ही चुकीच्या पद्धतीनं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही औषधं घेतल्यामुळं सुद्धा बऱ्याच जणांना स्थौल्य झालेलं आहे
हे खूप दिसतं ह्याच्यामध्ये. तर तसंच काही हार्मोनच्या गोळ्यासुद्धा पाळी पुढे जाण्यासाठीच्या सुद्धा काही प्रकारच्या गोळ्या घेतल्या जातात वारंवार, ह्याच्यामुळे सुद्धा स्थौल्य खूप दिसतं आजच्या ह्याच्यामध्ये. तर त्यामुळे ही स्थौल्याची कारणांचा एक वेगवेगळ्या अजून आपल्याला ही सोडून सुद्धा बरीचशीच कारणं आपल्याला सापडू शकतात, पण जनरलाइजली ही तरी कारणं म्हणजे मी तरी सांगतो की, आणि त्यात बऱ्याच ह्याच्यामध्ये आपल्याकडं भात खूप खाणं, म्हणजे पांढरे पदार्थ किंवा दलदल चिकट पदार्थ खूप खाल्ले जातात, स्निग्ध पदार्थ खूप खाल्ले जातात, त्यामुळं सुद्धा बऱ्याच जणांची वजनं खूप वाढली जातात. तर एक साधारणतः हे सगळ्या कारणांचा आपण नक्कीच विचार केला गेला पाहिजे स्थौल्यामध्ये. तर मेदोरोगामुळे आपल्या शारीरिक त्याचबरोबर मानसिक आरोग्यावर याचा काय परिणाम होत असतो? हो, आता ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण शारीरिक परिणाम बघू की ह्याच्यामध्ये मेदोरोग झाल्यामुळं आपल्याला आज दिसणारे हे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स खूप प्रमाणात निर्माण व्हायला लागलेत. सगळ्यात म्हणजे हे मेदोरोगाचं सगळ्यात मेन हे आहे की त्यामध्ये सगळ्यात आधी म्हणजे आजकाल हायपरटेन्शन म्हणजे BP म्हटलं जातं, तर BP खूप जणांना घडतोय. त्याच्यानंतर हृदरोग, हार्ट डिसीजेस, मग त्याच्यामध्ये कोरोनरी ब्लॉकेजेस निर्माण होऊ शकतात, त्यामुळं इतर व्हॉल्व्ह्युलर हार्ट डिसीज होऊ शकतात, त्याच्यामध्ये लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी होऊ शकते. तर अशा पद्धतीचे बरेचसेच हार्टचे डिसीजेस सुद्धा त्याच्यामध्ये घडू शकतात. त्याच्यानंतर थायरॉईड म्हणजे थायरॉईड डिसऑर्डर्स सुद्धा ह्याच्यामध्ये खूप घडतात, म्हणजे मेटाबॉलिझम ह्याच्यामध्ये बिघडतं, चयापचय क्रिया खूप बिघडली जाते हे असतात. म्हणजे जे काही खाल्लं जातं तर ते सगळं बऱ्यापैकी मेदात रूपांतरित होतं, पण ते पचवलं जात नाही, मेद जो आहे तो पचवला जात नाही, म्हणजे ते मेटाबॉलिझम डिसऑर्डर त्याच्यामध्ये निर्माण होतं. आणि त्या थायरॉईडची सुद्धा हार्मोन म्हणजे TSH जे आहे थायरॉईड स्टिम्युलेटिंग हार्मोन त्याच्यामध्ये कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात स्त्रवतं, पण ते जे काही काम करायला पाहिजे ते चांगलं केलं जात नाही, त्यामुळे मेटाबॉलिझम डिसऑर्डर होतं आणि त्याच्यामुळे सुद्धा स्थौल्य अजून वाढवलं जातं आणि त्यामुळे स्थौल्यामुळे सुद्धा थायरॉईड व्हायला लागतात हे असतात. तर हे झालं दुसरं. त्याच्यानंतर डायबिटीस म्हणजे प्रमेय हे असतं. तर स्थौल्य जर खूप दिवस राहिला तर त्याच्यामुळं प्रमेय व्हायला लागतो. तर आपल्या आयुर्वेदाच्या अनुषंगाने ह्यामध्ये क्लेद निर्मिती खूप व्हायला लागते आणि त्यामुळे वारंवार मूत्र निर्मिती व्हायला लागते, म्हणजे जास्त प्रमाणात लघवीला जायला लागतं हे होतं. मग जास्त प्रमाणात लघवीला जायला लागलं की ते पाणी खूप वापरतं, त्यामुळे तहान लागायला लागते, त्यामुळे पाणी खूप पिलं जातं हे होतं. आणि जे काही शुगर आहे ती ब्लडमध्ये पडते, पण ती शरीर खेचलं जात नाही, ते पेशी खेचल्या जात नाहीत, कारण इन्सुलिन कमी पडतं हे होतं. आणि ते जर शरीर खेचलं जात नाही तर पेशींना भूक लागायला लागते, त्यामुळे मग त्याचा इम्पल्स मेंदूकडे जातो आणि तो मेंदू सांगतो की शरीराला की मला खायला काही नाही आहे, म्हणजे ग्लुकोज नाही आहे, कारण ते सगळं रक्तात आहे पण शरीर वापरू शकत नाही, कारण इन्सुलिन कमी आहे, थोड्या प्रमाणात वापरलं जातं, त्यामुळे भूक खूप जास्त लागायला लागते. त्यामुळे ही जी काही लक्षणं आहेत त्या ह्याच्यामध्ये ठेवायला लागतं. त्याच्यानंतर बऱ्याच पेशंट्सला घाम खूप यायला लागतो हे असतं आणि घामामधला दुर्गंधितता खूप प्रमाणात यायला लागतं, त्यामुळे समाजामध्ये जाणं सुद्धा खूप अवघड होतं. त्या ह्याच्यामध्ये सुद्धा घामाला दुर्गंधता खूप प्रमाणात त्याच्यामध्ये दिसायला लागते. तर त्याच्यानंतर स्त्रियांच्या मध्ये सुद्धा खूप सारे प्रॉब्लेम्स स्थौल्यामुळे निर्माण व्हायला लागतात. तर त्याच्यातलं आत्ता मी जसं सांगितलं की PCOD हे आहे की ह्याच्यावर एक आपला पूर्ण भाग घेतलेला आहे आपण PCODवर. तर पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज हे असतात. तर स्थौल्य खूप वाढल्यामुळे किंवा आजकाल ज्या 12 वर्षाच्या 15 वर्षाच्या 18 वर्षाच्या ह्या ज्या काही मुली आहेत तर ह्यांच्यामध्ये सुद्धा स्थौल्य वाढल्यामुळे PCODs खूप यायला लागतात, त्यामुळे इरेग्युलर मेन्सेस व्हायला लागतात हे असतात. त्यामुळं पाळी संबंधी तक्रारी ह्याच्यामुळे खूप प्रमाणात दिसायला लागतात आणि हे ज्यावेळी लग्न झाल्यानंतर ह्यांच्या इनफर्टिलिटी सुद्धा खूप दिसायला लागतात. म्हणजे बरेच डॉक्टरांच्याकडे तुम्ही गेला की डॉक्टर मला राहत नाही आहे किंवा हे राहत नाही, तर त्यावेळेला पहिला डॉक्टर सांगतात की तुम्ही वजन कमी करा, हे करा. तर वजन ह्याच्यामध्ये खूप प्रमाणात असल्यामुळं बऱ्याचशा स्त्रीरोगात निर्माण व्हायला लागतात आणि स्त्रीरोग निर्माण झाल्यामुळं त्यामध्ये मूल राहत नाही किंवा प्रेग्नन्सी राहत नाही ह्याच्यामध्ये, त्यामुळे हे एक स्थौल्याचा तो दुष्परिणाम आहे. त्याच्यानंतर खूप दिवस स्थौल्य राहिल्यामुळे कंबरदुखी म्हणजे सांध्यांच्यावर सुद्धा दिसायला लागते आपल्याला, पोट खूप पुढं गेल्यामुळं, तर तो बल्ज पुढं गेल्यामुळं कमरेवर ताण पडतो आणि त्यामुळं प्रोलॅप्स इंटरव्हर्टिब्रल डिस्क किंवा स्पॉन्डिलायसिस वगैरे लागायला लागतं हे होतं. आणि त्याच्यानंतर गुडघेदुखी, तर बऱ्याच ह्याच्यामध्ये मग ह्याचा प्रेशर याच्यावर येतो आणि गुडघे सुद्धा खूप दुखायला लागतात खूप दिवस स्थौल्य राहिल्यामुळं. त्याच्यानंतर व्हेरिकोज व्हेन सुद्धा व्हायला लागतात असतात. तर रक्तवाहिन्या जे आहेत ते खूप जाड होऊन टॉर्ट्रोसिटी सुद्धा त्याच्यामध्ये दिसायला लागते हे होतं. आणि त्याच्यानंतर सगळ्यात म्हणजे शरीर खूप बेडअप दिसतं म्हणजे आपली जी सौंदर्यता आहे ती आपण गमावून बसतो, जे चांगलं दिसत असतं म्हणजे ज्या गोऱ्या असल्या तरी किंवा हे असलं तरी तर ते दिसत नाही शरीर चांगलं. तर हा एक सामाजिक प्रश्न येतो, म्हणजे मानसिक गोष्टीवर आपल्याला परिणाम दिसायला लागतो की बाबा माझं शरीर इतकं वाढलंय आणि हे होतंय तर समाजामध्ये मी कसं जाऊ किंवा हे होतं. तर हे एक
मानसिक कारण सुद्धा दिसायला लागतं. आणि विशेषतः स्त्रियांच्यामध्येच मग कसं होतं की बरंचसं सगळं खाल्लेलं मेदाकडे जायला लागतं, पुढच्या धातूंचं पोषण होत नाही अस्थिंचं आणि हे, त्यामुळे केस खूप गळायला लागतात, हे व्हायला लागतात. आणि कॅल्शियम सप्लिमेंटसुद्धा कमी पडायला लागतात त्याला, हे होतात. म्हणजे कॅल्शियमसुद्धा जे काय आहे ते ॲब्सॉर्प्शन पॉवर सगळी कमी पडते, मग हिमोग्लोबिनसुद्धा कमी पडतं, त्यामुळे पांडुत्व दिसायला लागतं, हे होतं. पुरुषांच्यामध्ये सुद्धा ह्यामध्ये मैथुनी शक्ती खूप कमी व्हायला लागते स्तवल्यामुळं, हे होतं. आणि त्यामुळं खूप सारे आपल्याला कुठलंही काम करायचं म्हटलं तरी सुद्धा इझिली होत नाही. म्हणजे आता साधारणतः आपण 1-2 किलोमीटर चालून ये म्हटलं तरी त्याला दम लागायला लागतो, एक 15-20 पायऱ्या जिना चढा म्हटलं तरी त्याला दम लागायला लागतो, आणि हर्टवर त्याचा विकृत परिणाम यायला लागतो. तसंच फुफ्फुसावर सुद्धा त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात. अशा पद्धतीनं बरेचसेच अगदी संधिवातापासून केस गळतीपर्यंत आणि स्त्रीरोगापासून इनफर्टिलिटीपर्यंतच्या ह्या बऱ्याचशाच ह्याच्यावर ह्याचा परिणाम दिसायला लागतो. आणि पुरुष वंध्यत्व सुद्धा, म्हणजे जसं मैथुन शक्ती कमी झाल्यामुळं शुक्रधातूचं सुद्धा पोषण होत नाही, हे होत नाही, आणि त्यामुळे सुद्धा पुरुष वंध्यत्व सुद्धा, म्हणजे वंध्यत्वामधला मेन जसं घटक स्त्री आहे तसं पुरुष सुद्धा आहे, आणि पुरुषांच्यामध्ये सुद्धा हे प्रॉब्लेम दिसायला लागतात. त्यामुळं स्थूलता हे वेळच्या वेळेस तुम्ही उपचार घेऊन लवकरात लवकर बरे करून घेतले गेले पाहिजेत, तरच हे पुढचे कॉम्प्लिकेशन्स आपण हे करू शकतो. आणि समाजामध्ये आत्ता जे काही हे एवढे प्रॉब्लेम्स निर्माण व्हायला लागलेत, म्हणजे अगदी लहान मुलंसुद्धा ह्या स्तवल्यामुळे सगळ्यात मेनली आळसपणा खूप भरतो, हे होतं. आणि म्हणजे दुपारी खूप झोपायला लागतात, हे व्हायला लागतात, मुलं अभ्यासाकडे दुर्लक्ष करायला लागतात, हे होतात, किंवा कुठलीही गोष्ट व्यवस्थित पद्धतीनं त्यांच्या हातून होत नाही. एक सगळ्यात मोठा म्हणजे सामाजिक प्रॉब्लेमसुद्धा ह्याच्यामध्ये यायला लागला आहे. त्यामुळं आणि व्हिटॅमिनचं कुठल्याही चांगल्या पद्धतीनं ॲब्सॉर्प्शनसुद्धा कमी व्हायला लागतात. बरेचसे जे व्हिटॅमिन B12 आहे, व्हिटॅमिन A, B, C आहे, तर ह्या सगळ्या प्रकारच्या ज्या व्हिटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, तर ह्यांचंसुद्धा ॲब्सॉर्प्शनसुद्धा खूप कमी व्हायला लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार नक्कीच झाला पाहिजे. त्यामुळे इतक्या प्रकारचे आजार जर स्तवल्यामुळे होत असतील तर स्तवल्य किती महत्त्वाचं आहे आणि स्तवल्य किती लवकर आपण बरा करून घेतला पाहिजे, तर हे तुम्हाला लक्षात येईल. सरांनी आपल्याला मेदोरोग म्हणजे काय, त्याची कारणे काय आणि त्याचे परिणाम काय हे आपल्याला सविस्तर सांगितलं आहे. तर मेदोरोगाची चिकित्सा कशी केली पाहिजे हे आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. धन्यवाद.